श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। कालच्या व्हिडिओमध्ये मी चुकून 21 तारीख म्हटले होते, कारण माझ्या डोक्यात फक्त गुरुपौर्णिमाच होती आणि त्यामुळे कालच्या व्हिडिओमध्ये मी 21 तारीख बोलले। त्याबद्दल सर्वप्रथम तुमची माफी मागते की आज आषाढी एकादशी असून मी तारीख 21 बोलले, चुकून झालं माझ्याकडून, त्याबद्दल माफी असावी। आज आहे आषाढी एकादशी। प्रत्येकाने विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात किंवा कृष्णाच्या मंदिरामध्ये नक्की जाऊन या। काल सांगितलेले उपाय 108 तुळशीच्या पानांचे उपाय आपल्याला नक्की करायचे आहेत सगळ्यांना। त्याचप्रमाणे आज तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा म्हणजे जप करायचा आहे, किंवा विठ्ठल 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 असा नुसता हरिनामाचा जप केला तरी चालेल। हरिनामाचा पाठ आज नक्की करायचा आहे। हरिनामाचा पाठ केल्याने आजच्या दिवशी खूप सारे पुण्य मिळते। सर्वांनी आज उपवास करायचा आहे। फळ दूध खाऊन उपवास केला तरी चालेल। आजच्या उपवासाला वरईचा भात चालत नाही, त्यामुळे कुणीही वरई खाऊ नये। मात्र ज्या भागात पद्धत असेल, तुम्ही पहिल्यापासून खात असाल तर खाल्ली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही। तर आता आजच्या उपायाकडे वळूया। आज आपल्याला बघा, तुळशीला स्पर्श करायचा नसतो, मात्र लांबून हळदी कुंकू तुम्हाला लावायचे आहे संध्याकाळच्या वेळेत। संध्याकाळी तुम्हाला लांबून हळदी कुंकू व्हायचे आहे। त्याचप्रमाणे स्वतःभोवती किंवा तुळशीला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल आणि लाल वात लावायची आहे। ज्यांच्याकडे लाल वात नाही त्यांनी पांढऱ्याच वातीला कुंकवात डीप करून लाल करा आणि त्यानंतर ती वात तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहे। त्या दिव्यात तुम्हाला जर नातेसंबंध बिघडले असतील तर थोडासा गूळ टाकायचा आहे। नात्यांमध्ये कुठलंही नातं असू दे, नातेसंबंध बिघडले असतील तर तुम्हाला थोडासा गूळ टाकायचा आहे। घराला नजर लागली आहे असं वाटत असेल तर थोडीशी पिवळी किंवा काळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे। घरातला वास्तुदोष निघून जाईल, त्याचप्रमाणे घरातील निगेटिव्हिटी निघून जाईल। ज्यांना असं वाटतं सतत दडपण येतं, घरात घाबरल्यासारखं होतं, अशा लोकांनी दिव्यामध्ये कापूर घालायचा आहे आणि तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे। ज्यांना पैशाची अडचण आहे, पैशाची तंगी आहे, त्यांनी आजपासून सलग 21 दिवस घराच्या नैऋत्य दिशेला दिवा लावून त्यामध्ये म्हणजे तुपाचा दिवा नुसता लावायचा आहे। ज्यांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी आजच्या दिव्यामध्ये 2 वेलदोडे घालायचे आहेत। उद्या ते निर्माल्यामध्ये टाकलेत तरी चालतील। ज्यांना प्रमोशन किंवा बढती किंवा व्यापार वृद्धी हवी आहे, अशा लोकांनी आज दिव्यामध्ये 2 लवंगा घालून दिवा लावायचा आहे। अशा प्रकारे आज तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीच्या इथे आणि देवाच्या इथे। दोन्ही दिव्यामध्ये वेगवेगळे सामान घातले तरी चालेल। तुम्हाला जर सगळ्या प्रकारच्या अडचणी असतील तर एकाच दिव्यामध्ये सगळं अगदी थोडं थोडं घालून एक मोठा दिवा लावलात तरीही चालेल, म्हणजे सगळ्याच इडापिडा त्या दिव्यासोबत तुमच्या जळून राख होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगलाच उजेड येईल आणि चांगलं तुमचं आयुष्य सावरेल। अशा प्रकारे आज संध्याकाळी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। संध्याकाळी 6 नंतर केव्हाही हा दिवा तुम्ही लावू शकता। देवापाशी 1 आणि तुळशीपाशी 1 असा दिवा तुम्हाला लावायचा आहे। निम्म साहित्य तुम्ही दिव्यामध्ये घरातल्या देवापाशी घाला, निम्म साहित्य तुम्ही तुळशीपाशी घाला। मात्र असा एक दिवा लावायला आजच्या दिवशी विसरू नका। खूप सारे तुम्हाला याच्यातून लाभ होतील। आता ज्यांना 2-3 प्रोडक्ट बघायचे त्यांनी पुढचा व्हिडिओ बघा, ज्यांना बघायचे नाहीयेत त्यांनी इथेच थांबवला तरीही चालेल। तर मला तुम्हाला काय दाखवायचंय तर मेन म्हणजे आता आपल्याकडे उपलब्ध आहे भीमसेनी कापूर, जो एकदम ओरिजिनल डायरेक्टली झाडापासून काढलेला आहे। भीमसेनी कापूर हा असा तुकड्यांमध्ये असतो। हा 100 ग्रॅम भीमसेनी कापूर आहे। एकदम पावशेर, अर्धा किलो असा घेतलात तरी चालेल, 1 किलो घेतलात तरी चालेल। भरपूर कापूर आपण मागवलेला आहे आणि शुद्धतेच्या बाबतीत मी स्वतःच कधी देवाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करत नाही। ओरिजिनल मधला ओरिजिनल मालच मी मागवते, त्यामुळे एकदम ओरिजिनल हा भीमसेनी कापूर ज्यांना हवा आहे त्यांनी अवश्य मागवा। ओरिजिनल हळदी कुंकू, यांना कुठलंही केमिकल नाही। तुमच्या कपाळाला लावलं तरी डाग पडणार नाही, देवाच्या मूर्ती सुद्धा खराब होणार नाहीत। अशा पद्धतीचे तुम्हाला हळद कुंकू ओरिजिनल हवा असेल तर तुम्ही मागवू शकता। त्याचप्रमाणे गोमूत्र, एकदम देशी गाईचं गोमूत्र, तुम्हाला जसं मी पंचगव्याचे दिवे देते त्यांनीच मला हे गोमूत्राचे प्रोडक्ट सुद्धा दिलेले आहे।
त्यांच्याकडे 150 देशी गायींचा गोठा आहे। त्यामुळे पंचगव्य शेणाच्या पंती आणि त्यामध्ये गाईचे तूप घालून बनवलेले दिवे सुद्धा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत। तर शेणाच्या पंती, ज्याला पंचगव्य पंती म्हणतात, त्या सुद्धा ज्यांना हव्या आहेत त्या तुम्ही ऑर्डर करू शकता। त्याचप्रमाणे शेणापासूनच बनवलेले लोबान धूप, जे माता लक्ष्मीला आकर्षित करतात, लोबान कप धूप, ते सुद्धा तुम्ही मागवू शकता। गाईच्या तुपाच्या 50 वातींचा डबा, आपल्याकडे अयोध्या वातींचा डबा उपलब्ध आहे, तो सुद्धा 1 तास 10 मिनिटं वात जळते, तो ज्यांना हवा आहे तो सुद्धा मागवू शकता। त्याचप्रमाणे बांबुलेस अगरबत्ती बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे आणि त्याला खूप सारी मागणी सुद्धा आता येत आहे। तर बांबुलेस अगरबत्ती, धूप स्टिक सुद्धा आहे। महाराजांच्या आवडीचे हिना अत्तर, माता लक्ष्मीच्या आवडीचे गुलाब अत्तर, तेही ओरिजिनल विदाउट केमिकल आपल्याकडे स्वस्त नाही, मात्र उत्तम क्वालिटीचे अत्तर आपल्याकडे आहे। त्याचप्रमाणे स्वामींना आवडणारा केशर हिना चंदनचा टिळा आपल्याकडे आहे। लक्ष्मी कुंचनची सेवा आपल्याकडे आहे। सेवा प्रत्येक ठिकाणी बघा रेट वेगळे सांगतात, त्याचं कारण असं आहे, जेवढे तुम्हाला ते सिद्ध करून देणार, व्यवस्थित पूजा करून देणार, जितके त्यातले सामान ओरिजिनल चांगल्या क्वालिटीचे तसे त्याचे दर असतात। असं काही नाही की कुणी स्वस्त विकतं कुणी महाग विकतं, ज्याला जसं परवडतं किंवा ज्याला जसं मिळतं तसं ते देतात। तर लक्ष्मी कुंचनची सेवा सुद्धा आपल्याकडून घ्यायला विसरू नका। लक्ष्मी कुंचनची सेवा प्रत्येक शुक्रवारी आणि पौर्णिमेला करायची असते। तुम्हाला येणाऱ्या शुक्रवारी मी लक्ष्मी कुंचनची सेवा अवश्य करून दाखवणार आहे। तुमच्यापर्यंत ती सेवा मी दाखवली म्हणजे तुम्हाला ती नेमकी कशी करायची आहे तेही समजेल आणि तुम्हाला ते करताही येईल। त्याचप्रमाणे अजून काय आपल्याकडे आहे, श्रीयंत्र आहे, कुबेर यंत्र आहे, मोठे श्रीयंत्र आहे, मोहिनी वशीकरण पेटी म्हणतात ती आहे, शीघ्र विवाह पेटी आहे, पायापडी वनस्पती आहे, अशा अनेक प्रकारच्या गृहपीडा निवारण पेटी आहे, अशा अनेक प्रकारच्या पेट्या सुद्धा आपल्याकडे आहेत। वास्तुदोष निवारण यंत्र आपल्याकडे आहे, घरामध्ये जिथे वास्तुदोष असेल तिथे ते लावू शकता। बाथ यंत्र आपल्याकडे आहे। बाथरूम आणि टॉयलेटमध्ये आपण कोणतेही उपाय करू शकत नाही, तर बाथरूम आणि टॉयलेटमध्ये ठेवण्यासाठी खास असे यंत्र आपल्याकडे आहे। नवग्रह चौकी आपल्याकडे आहे। स्वामींची ग्रेनाइटची मोठ्या मूर्ती सुद्धा परवा दाखवल्या आहेत, पितळी मूर्ती सुद्धा उपलब्ध आहेत। अनेक वस्तू अजून घेऊन येणार आहे तुमच्यासाठी। धार्मिक वस्तू, पूजा साहित्य भांडार, स्वामी पूजा साहित्य भांडार असं आपल्या या स्टॉकचं नाव आहे, म्हणजे या बिझनेसचं नाव आहे। तर तुम्ही लवकरच जे काही हवं, खरं तर भीमसेनी कापूर पावशेर अर्धा किलो प्रमाणात घ्या, खूप छान कापूर आहे। घरात सकाळ संध्याकाळ रोज ज्याच्या कापूर जळतो त्याच्या घरामध्ये कुठलीही निगेटिव्हिटी किंवा कोणत्याही प्रकारचं काहीही नुकसान होत नाही, आजारपण टळतं आणि कीटाणू जे असतात ते मरून जातात। आता फिरोजा अंगठीच्या खूप साऱ्या ऑर्डर आहेत, पेंडंटच्या पण ऑर्डर आहेत। जशा जशा माझ्याकडे येतील तशा तशा तुमच्यापर्यंत माल येत जाईल। तुम्ही ऑर्डर करून ठेवा, तुमच्या नावाची ऑर्डर मी बनवून घेणार आहे अंगठ्या या आणि तुमच्यापर्यंत देणार आहे। हा ओरिजिनल फिरोजा आहे। खूप जण म्हणतात की अंगठी मोठी आहे, ह्याच्यावर नजर जावी अशीच ही अंगठी असते। छोटं आता मी घातलेलं हे सुद्धा बघा, सॉरी हे पूर्ण ओरिजिनल नाहीये। आता मी हे मागवलं की हे घालणार आहे, मी हे स्वतःच घेऊन बघितलं, याचा कुठलाही रिझल्ट मला आला नाही। याचा डे फर्स्ट पासून मला रिझल्ट आला, त्यामुळे असं कुठेही फिरोजा दिसलं घ्यायचं नाही। ज्यामध्ये अशी काळी शेड असते तो ओरिजिनल अमेरिकन फिरोजा असतो, हे लक्षात घ्या। ज्यांना शाळीग्राम हवा आहे, आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्तावर शाळीग्राम तुम्ही मागवू शकता। शाळीग्राम तुळशीमध्ये एक आणि देवघरात एक असणे खूप शुभ असते। साक्षात लक्ष्मी विष्णू आपल्या घरामध्ये असल्यासारखं असतं, त्यामुळे शाळीग्राम ज्यांना हवा आहे त्यांनी शाळीग्राम सुद्धा मागवू शकता। मुलांसाठी मुलींसाठी सगळ्यांसाठीच गणपती रुद्राक्ष आपल्याकडे आहे। गणपती रुद्राक्ष सुद्धा मुलांनी घातले तर मुलांची बुद्धी तल्लख होते आणि त्यांना व्यवसायामध्ये किंवा जे काही ते करत असतील, अभ्यास करत असतील, परीक्षा देत असतील, त्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळते। तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।